चेक करून आता चाललंय. बेलसर, डुंगरवाडी, ओझर नंबर 1, बोरवाडी, मांदारणे, मांजरवाडी, पांगरेतर्फे होतो, सावरगाव, जोडवड, हिवरेगड. मांजरवाडी चालू झाली. हां नक्की मी मांजरवाडीचे आहे, तुम्हाला माहीत नसेल. सिस्टीम वगैरे केलेलं आहे सगळं. नाही चालू झालेली नाही योजना चालू केलेली. तालुकाध्यक्ष चालू झाली तुम्ही सांगताय. मी अगोदरच सांगितलं की काही रेग्युलर चालू आहे, काही ट्रायल बेसिसवर चालू करून झालेले. सगळ्या योजनांची पहिल्यापासून मला अहवाल देत असताना तुम्ही 100% पूर्ण योजनेमध्ये मांजरवाडी सांगितलंय. तुम्ही सुरुवातीला जे स्टेटमेंट केलं सर त्याच्यामध्ये 25 योजना या आम्ही प्रायोगिक तत्वावर केल्या असं सांगितलं. त्याच्यामध्ये या 25 योजनांच्या ठिकाणी तुम्ही 100% पूर्ण योजना सांगताना बेलसर, डुंबरवाडी, ओझर नंबर 1, बोरवाडी, मांदाणे, मांजरवाडी, पांगरेतर्फे उतरून सावरगाव, जोडवड आणि हिवरेगड या सांगितलं. तर आता स्वतः मांजरवाडीचे सामाजिक कामात पूर्ण अग्रेसर असणारे शिवसेनेचे तालुका प्रमुख तुमचा आक्षेप घेत काम पूर्ण आहे सर. त्याची ट्रायल झालेली आहे. बघा लोकांनी रिकामी पाईप बघायची नाही. योजना पूर्ण याचा अर्थ काय होतो तुमच्या तिथं ते सोलरच्या जागा मिळाली म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बीसी केली याचा अर्थ साहेब त्यांनी पूर्णचा दाखला बिल काढून टाकलं. नाही बिल निघालं नाही फायनल वगैरे काही केलेलं नाही. ठीक आहे फायनल नाही झाले. कुठले एकही काम अद्याप फायनल केलेलं नाही. त्या अशाही काही योजना तर काही रेग्युलर चालू आहेत. उदाहरणार्थ आलमे आणि कोडेमाळ डिंगोर हे आपल्या रेग्युलर. तुम्ही एकदा सगळं टेस्टिंग करून झालं ती सुरू आहे. 22 नंबरला कुठली मांजरवाडी ती पूर्ण टेस्ट करून झाली. टेस्टिंग झालं. मॉनिटर तुमच्याकडे मांजरवाडीच्या योजनेचं पूर्ण टेस्टिंग झाल्याचं टेस्टिंग झालं सर. रेग्युलर चालू नाही. टेस्टिंग झालं. मी माझ्या सरपंचाला फोन लावून मला असं वाटलं तुम्ही समजा गावात कमी लक्ष असेल. मी माझ्या सरपंचाला आता फोन केला होता. सभागृहात बोलते जबाबदारीनं मी खात्री केली. टेस्टिंग झालेलं नाही अजून, त्याचं कनेक्शनच झालं नाही. विहिरीचं 7-12वरती नाव आलं नाही, पुढचं कामच झालेलं नाही. तुमचं बाकीचं सगळं झालं पण अजून कनेक्शन तुमचं वॉटर त्या सोलरचं काहीच झालेलं नाही. तुम्ही म्हणताय टेस्टिंग झालेलं नाही, खोटं बोलायचं नाही. तुम्ही मी खात्री करून घेतो साहेब मी खात्री केली. योजना कंप्लीट म्हणजे हँडओव्हर रिपोर्ट वसूल झाली पाहिजे ना. खासदार साहेब बरं का माझा खासदार साहेब माझा आता तुम्हाला प्रश्न आहे. यांचं जल जीवन मिशन सगळ्या रस्त्यांचं वाटलं करून टाकलं. ब्रॉडबँडची जी केंद्राची योजना आहे माझी माहिती असे 5-10 हजार कोटी रुपये नुसते पुणे जिल्ह्याला घालवले. सरकारने बॉम्बा मारून सांगितलं प्रत्येक ग्रामपंचायतीला डबडं बसून आमच्या पंचायतीला 5 वर्ष झाले आमचं ब्रॉडबँड सुरू नाही. आम्हाला डीबीटीवरती जर ऑनलाईन अप्लाय करायचे कांदा चाळीस वगैरे करता येत नाही. ते ब्रॉडबँड सुरू झालं नाही. त्या सगळ्या लाईन यांच्या जलजीवन मिशनने तोडल्या. केंद्राचा प्रोजेक्ट आहे त्याला जबाबदार कोण, त्याची नुकसान भरपाई कोण देणार? 100% एकच नाही. मला सांगा कोणतं गाव आहे कुठं ब्रॉडबँडची लाईन तुटली नाही? 100% तुटल्या. 100 मी जबाबदारीने बोलतोय. 100% लाईन तुटल्या. त्याचं कारण असं ब्रॉडबँडच्या सगळ्या लाईन आपल्या रस्त्यांच्या कडेने आणि यांच्या सगळ्या पाईपलाईन रस्त्यांच्या कडेने गेल्या. पण ठेकेदारांकडून त्याचे नुकसान भरपाई वसूल करण्याचं काय आमचं साहेबांना बोलले. आता माझं म्हणणं असं आहे जलजीवनवरती सुपरविजन कुणाचं आहे? तुमचं आहे ना. ज्यावेळेला तुम्ही रस्त्याच्या कडेने पाईपलाईन टाकताय पीडब्ल्यूडीची तुमच्याकडे एनओसी आहे? ज्याच्यात तुम्ही वेबसी तोडली त्या ब्रॉडबँडवाल्याचं तुमच्याकडे एनओसी आहे? बेकायदेशीर काम केलं तुम्ही साहेब यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. आणि आर्थिक साध्या शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेने पाईपलाईन न्यायची तर तुम्ही जर नाही केलं तर त्याच्यावर गुन्हे दाखल करता. यांच्यावर पण गुन्हे दाखल करणार. जर तुमच्याकडे एनओसी नव्हतं तर तुम्हाला नाही परमिशन तुम्हाला डांबराच्या कडेने तुमची लाईन दाखवतो. डांबराच्या कडे गावात शेट बरोबर आहे की नाही? परवा आम्ही मावळात विकास करतात तर नुकसान करतात सरकारचं. तुमची काय लायबिलिटी जबाबदारी काय आहे की नाही? नुसतेच पगार द्यायचे त्यांना. शेतांमध्ये शेतकरी पाईपलाईन आकडा आणि इकडं रोड असतो दुसरा पर्याय राहत नाही. कुणी सांगितलं
कुणी सांगितलं शेतात तुम्ही 3 फुटाच्या खालून या? कोणता शेतकरी नाही म्हणणार आहे? कोणता शेतकरी नाही म्हणणार? तुमच्या अधिकाऱ्यांचं कमिशन, तुमची सगळी जुमलेबाजी आहे, कॉन्ट्रॅक्टरचे तुमची सगळी मिली बघत आहे. रस्त्याच्या कडेने आमच्या माझ्या शेतात माझ्या परवानगी शिवाय त्यांनी म्हणलेले. आणि कोणता शेतकरी पाण्याला नाही म्हणाला तुम्हाला? फुटाच्या खालून यायला कुणी सांगितलं तुम्हाला? नाही. शेतकऱ्यांनी जर काही विरोध केला नाही तर आपण शेतामधून तुम्ही कधी शेतकऱ्यांना विचारलं कुठं तुम्हाला विरोध केला? सांगा. एक प्रकारे सांगा. खासदार साहेब, तुम्ही सभागृहात माझ्या समोर बोलताय, तुम्ही म्हणताय शेतकऱ्यांनी विरोध केला नाही तर आम्ही शेतातून देतो. याला तुमचं दुसरं वाक्य आहे की तुमच्याकडे एकही शेतकऱ्यांची एनओसी नाही. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना गृहीत धरता. उद्या आम्ही शासकीय यंत्रणेला गृहीत धरतो, चालेल का? म्हणजे तुम्हाला सगळे नियम धाब्यावर बसवण्याची परवानगी दिली आहे का कोणी? मग तुम्ही OFC केबल ज्या काही तुटल्या, त्या ब्रॉडबँडच्या सगळ्या OFC केबलचं जे नुकसान झाल्याला जबाबदार कोण धरायचं याची जबाबदारी निश्चिती काय करायची? ठेकेदार की डिपार्टमेंट? तुमच्याकडून ठेकेदाराने याची कल्पना दिली होती का? या संदर्भात या एक खोदकाम करत असताना या अंडरग्राउंड त्या सगळ्या लाईन त्याची कल्पना दिली गेली होती का? जबाबदारी निश्चिती कोणा? शेतकऱ्यांची संमतीपत्र आहे का की आपल्याला आवश्यकच वाटली नाही? संमतीपत्र नाही. मग कशी काय त्यांच्या शेतातून त्यांच्याशी म्हणजे निगोशिएट करून आपण जे परवानगी देतात निगोशिएट केलं म्हणजे तुम्ही आर्थिक मोबदला दिला. निगोशिएट हा शब्द काय? त्यांची संमती म्हणजे फक्त चर्चा करतो आपण. त्यांची संमती असेल तर त्यांच्या शेतातून टाकतो. तुमच्या योजनेमध्ये अशी प्रोव्हिजन आहे का? नाही सर. योजनेमध्ये पाईपलाईन ज्या भागातून जाईल त्याच्या काहीतरी गाईडलाईन्स असतील. त्याच्या जी काही नुकसान भरपाई द्यायची त्याच्यासाठी कुठलीही प्रोव्हिजन नाही आहे. केंद्र शासनाने अशा गाईडलाईन्स देताना काय गाईडलाईन्स आहेत योजनेच्या? म्हणजे रोडच पण जे काही सेफ डिस्टन्स असतं, अलाउंग द रोड सेफ डिस्टन्स ही तुमची गाईडलाईन. ओके. यामध्ये गटर लाईन्स किती क्रॉस झाल्या? रोडच्या कडेने जी पाईपलाईन आहे मॅक्सिमम गटरच्या कडेनेच गेलेली आहे. मॅक्सिमम गटरच्या कडेने. मॅक्सिमम गटरच्या कडेने गेल्या हे वाक्य तुम्ही मला ऑन रेकॉर्ड देऊ शकाल का? मॅक्सिमम तुमच्या लाईन्स या गटरच्या कडेने गेलेल्या आहेत ते स्टेटमेंट तुम्ही ऑन रेकॉर्ड करू शकाल का? गटरची जी बाहेरची बाजू असते त्या बाजूला मी तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा, बाहेरची बाजू आतली बाजू गटरच्या मधून ऑन रेकॉर्ड मला स्टेटमेंट हवं आहे. जर हे असेल तर संपूर्ण योजनाचा पर्पज डिफीट होतो. कायद्याद्वारे पिण्याच्या पाण्याची लाईन ही तुमच्या सिवेज लाईनपेक्षा सेफ डिस्टन्स वरून जाणं आहे की नाही? गटर म्हणजे रोडचं गटर. रोड गटर, स्टॉप वॉटर गटर. ओके. आता यामध्ये किती ठिकाणी सिवेजचं सीपिंग आहे याचं चौकशी झाली आहे का? किती ठिकाणी गटरमध्ये सिवेजचं सीपिंग आहे? काही ठिकाणी क्रॉसिंग नाही आहे? आर यू 100% शुअर? ऑन रेकॉर्ड? ऑन रेकॉर्ड तुम्ही शुअर आहात का? नाही. जरी आपण गटर क्रॉस नाही सर, गटर क्रॉस करायचं. सर मी नारायणगावला राहतो. आमच्या कोल्हेमळ्यात अजूनही बंदिस्त गटर नाहीये. तुमची लाईन कुठून गेली आहे? चौकशी लावून ते काही कुठलंही समाधानकारक उत्तर देऊ शकत नाही सर. तुम्ही आमच्या पिण्याच्या पाण्याच्या सिंपल गाईडलाईन्स असतात. सिव्हिल लाईन म्हणजे गावातच Sir, it is not sewage line, it is sewage water. If there is even a 1% possibility of contamination, then it is not warranted for any government scheme. आरोग्य अधिकारी बसतात, खरं की खोटं आहे? एक ठिकाणी धाब्यावर बसवलेले दिसून येतात. तुम्हाला एक्झॅक्ट मला स्पष्टीकरण हवं आहे की 90% पेक्षा जास्त 155 पैकी 146 योजना जर रिवाईव्ह कराव्या लागत असतील ते असं नेमकं काय? ठीक आहे. खासदार साहेब,
थोडंसं वेस्ट वॉटरमुळे नदीला वीर घेऊ नका हे सांगितलेलं असताना सदस्य आहे हे वरती शेत एक तळ आहे बाजार तळ आहे तिथे पाण्याची विहीर घ्याय सांगितलेलं असताना देखील त्यांच्या कन्स्ट्रक्टरनी नदीलाच घेतली. पण जर हे ग्रामपंचायत तुम्हाला एक विनंती करते तर त्यांचा अधिकार काहीच नाहीये का? आहे ना सर ग्रामपंचायत मग तुम्ही ही तक्रार माझ्याकडे त्याही वेळी आली होती तर त्यांचं जे म्हणणं होतं सोर्स कुठला वापरायचा तर मग आपल्या कन्सल्टंटनी ठरवलं का वेस्ट वॉटरच्या जवळचा सोर्स द्यायचा. पुढचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे मग तुमच्या एकूण ज्या सगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये सगळे सोर्सेस ग्रामपंचायतीच्या कन्सल्टेशन आहे. ग्रामपंचायतीची चर्चा करून जी काही त्यावेळेची तत्कालीन बॉडी असतात त्यांचे जे पदाधिकारी असतात ते बीजेपीचं कोणी आहे का विचारणार ते म्हणते. हा जो खोडलचा विषयाचं काय म्हणणं तर त्याप्रमाणे आता तो जो सोर्स आहे ना बदलला आपण कालचा सर्वे केला जे आताची जी काय परिस्थिती आहे तर 10 योजना मान्य करून 155 मध्ये 146 योजना तुम्ही हे करायचं बघताय. कोणाचा उपकार पांढरा करताय तुम्ही? कोणत्या फायद्यासाठी कोणाच्या फायद्यासाठी सरळ सरळ हा सूर्य हा चंद्र दिसत नाही का सर? 10% ॲट्रिशन समजू शकतो, 20% ॲट्रिशन समजू शकतो, 90% ॲट्रिशन कुठे येतं? खासदार साहेब त्याची चांगली माहिती घ्या आणि ज्या 10 योजना पूर्ण अहवाल पाहिजे Yes. कारण तुमच्याकडे अजूनही अनेक योजनांचे टेंडर निघाले तुमचे ते 10% असेल. नाही नाही लाईटचं कोटेशन का राईटचं त्याच्या कोटेशन प्रोव्हिजन असतात ना एस्टिमेट आहे ना एस्टिमेटला प्रोव्हिजन आहे पण ती कमी प्रोव्हिजन केली गेली ती का केली कोणाचा दोष येतो ग्रामपंचायतचा दोष आहे ग्रामपंचायत- एस्टिमेट ग्रामपंचायत केले सगळे जर दोष आहेत, consultant. नाही तुम्ही सगळे टेंडर काढून झाले टेंडर लोकांना खासदार मिळाले साहेब ते तुम्ही यांना 90% भरायला लावा पैसे पैसे पंचायतीनं काय करू नका अजिबात भरायचं काम नाही. खासदार साहेब याची एसओपी किती उलटी आहे म्हणजे हे कोणत्या एसओपी मध्ये ऑपरेशन करतात कळत नाही. सोर्स काढणे नंतर लेइंग ऑफ पाइपिंग तुमच्या काहीच नाही. 155 ज्या योजना आहेत सर तुम्ही कॉन्फिडंट सांगू शकता 155च्या 155 योजनांचे सोर्स आयडेंटिफाईड आहेत आयडेंटिफाय आणि जर मी तुम्हाला नावानिशी सांगितले हे सोर्स आयडेंटिफाईड नाही योजना तर माझी रिक्वेस्ट आपल्याला ही असेल तुमच्या अनेक योजनांचे सोर्सेस आयडेंटिफाईड नाही टेंडर बिलो जात नाही आणि त्यानंतर 143 योजना जर रिव्हिजन करायची असेल तर दादने कुछ कालावधी नाही. तेव्हा वरती पाण्याची खूप टंचाई असते मग वरच्या पट्ट्यामध्ये टँकरची सोय केली जाते जसं आमच्या इथे जलजीवन मिशनची जी काही पाईपलाईनचं काम चालू आहे त्यामध्ये जेव्हा आम्ही मीटिंग घेतली इथे पंचायत समितीला तेव्हा फक्त मी एक प्रश्न मांडला होता आमच्या इथे 2 गाव आहेत 1 नंबर 2 नंबर ग्रामपंचायत 1 आहे तर त्यामध्ये एक टाकी आहे 3400 लिटर आणि दुसरे 4300 फक्त मी एवढंच म्हटली होती जलजीवन मिशन विषय की आम्हाला आता पूर्ण पाईपलाईन नवीन होणार तर आम्हाला फक्त नवीन टाक्यांची गरज आहे आमच्या त्या टाक्या खूप जुन्या आहेत आणि म्हणजे 2012ला जनगणना झाली आहे त्यानंतर पुन्हा जनगणना झालेलीच नाही तर मी फक्त एवढाच प्रश्न मांडला की आम्हाला नवीन टाक्यांची खूप गरज आहे आता लोकसंख्येनुसार लोकसंख्या वाढली आहे तेव्हा मला एक उत्तर मिळालं होतं की तुम्ही त्या जुन्याच टाक्या रिपेअर करून त्याच यूज करा मग जर तुम्ही जलजीवन मिशनची पूर्ण नवीन लाईन करून प्रत्येक गावाला टाक्या विहिरी दिल्या आहेत मग आमच्या गावाला का नाही मी हा प्रश्न मांडला होता तेव्हा ते म्हणते ह्याच टाक्या तुम्ही यूज करा तरी आम्ही आता रिवाईजमध्ये पुन्हा आम्ही नवीन टाक्यांची मागणी केली आम्हाला नवीन टाक्या पाहिजे अनेक केबल्स या तोडण्यात आलेल्या PWDच्या अनेक रस्त्यांची यामध्ये हे करण्यात आलेली आहे नुकसान करण्यात आलेले आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जलजीवन मिशनमध्ये नेमकं कुठं पाणी होतं हे बघणं खूप गरजेचं आहे कारण 155 प्रकल्पांपैकी ज्याचे टेंडर निघतात त्याचे टेंडर अवॉर्ड होतात त्याची कामं होतात आणि त्यानंतर रिएस्टिमेट करण्याची जर वेळ येते तर नक्की शंकेला इथे जागा आहे आणि त्यामुळे या संदर्भात याची सखोल चौकशी करण्यात यावी हा मुद्दा केंद्र पातळीवर सुद्धा कारण हा केंद्राचा निधी हा केंद्र पातळीवर सुद्धा हा मुद्दा लावून करणार